आपल्या सर्वांच्या हृदयाचे ठोके, आपल्या सर्वांचं हृदयस्थान म्हणजे आपले सद्गुरू परमपूजनीय गुरुदेवांचं पाद्यपूजन या ठिकाणी करण्यात येत आहे।
वाजभं मार्ततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमता वरिष्ठं वातात्मजं वाणिज्यमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। आज ह्या प्रमैसोळ्याला सर्व जमलेली धर्मधन भाग्यवान माझ्या मायाभिनी छोटे छोटे चिमुकले आदरणीय व्यासपीठ सर्वांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम करतो। खूप खूप आनंद वाटला। आजचा दिवस स्वर्णाचा आहे। प्रभू हनुमंतरायासाठी एकदा जोरात टाळ्या व्हायला पाहिजे। धर्मधन भाग्यवंतांनो, माझ्या मायाभिनीनो, आजचा दिवस म्हणजे गुरु आणि शिष्य या दोन शुद्ध आत्म्यांचं मिलन आहे। आजचा दिवस म्हणजे आपल्या सगळ्यांसाठी एक आदर्श आणि आपल्या सगळ्यांना आदर्शाने नतमस्तक ठेवायला लावणारा, कृपादृष्टी करणारा आणि आजचा दिवस एक मानवतेची मी माणूस आहे याची जाणीव करून देणारा आजचा दिवस आहे। आजचा दिवस किती महत्त्वाचा आहे आपल्या प्रेझेंटीवरून, आपल्या उपस्थितीवरून माझ्या लक्षात येतंय आणि आपल्या सगळ्यांच्याच लक्षात येतंय। आज गुरुपौर्णिमेच्या आपल्या सर्व सज्जनांना खूप खूप शुभेच्छा आणि कोटी कोटी आशीर्वाद। आपण सर्वांनी हे व्यासपीठ सुशोभित केलं, या दंडकारण्याची शोभा वाढवली, प्रभू हनुमंतरायाच्या चरणाची शोभा वाढवली आणि प्रभू हनुमंतरायाच्या प्रेमाला, शक्तीला, भक्तीला आज तुम्ही प्राधान्य दिलं आणि या दंडकारण्यामध्ये आलात। आपल्या सर्वांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम करतो। खूप आनंद होतोय, कारण की श्रीराम शक्तिपीठाची जी निर्मिती आहे किंवा श्रीराम शक्तिपीठाची जी स्थापना आहे, तर हा माझा संकल्प नाहीये, हे प्रभूंचा संकल्प आहे, हनुमंतरायाचा संकल्प आहे। कारण की जगाच्या कल्याणाकरिता भगवान परमात्मा साधू संतांना, त्याच्या परमभक्ताला, राष्ट्रभक्ताला, प्रत्येक जीवामध्ये परिपूर्ण ईश्वर कसा आहे आणि त्या ईश्वराचा, त्या भगवंताचा, त्या जीवाचा कसा सन्मान झाला पाहिजे आणि ते सन्मान देण्यासाठी असा श्रीराम शक्तिपीठाची स्थापना भगवंत करत असतो। सृष्टीचा नियम आहे, काळानुसार प्रत्येक वस्तू बदलत असते। सृष्टीचा नियम आहे, सेकंदा सेकंदाला जग बदलत आहे। कारण की आज आपण छोटासा वृक्ष लावू, बीज लावू गुरुपौर्णिमेची, आणि पुढच्या गुरुपौर्णिमेला तो वृक्ष आपल्याला दर्शन देईल। म्हणजे भगवान परमात्माची क्रिया कशी आहे, सेकंदा सेकंदाला या सृष्टीची सर्व क्रिया बदलत असते आणि या सृष्टीच्या क्रियेबरोबर आपण सर्व सज्जनांना, माता भगिनींना आपल्याला जीवन व्यतीत करायचं असतं। कारण की आज गुरुपौर्णिमा आहे, हनुमंतरायाचे, भगवान प्रभूचे आपण ऋण व्यक्त केले पाहिजे। हे भगवान परमात्मा 84 लक्ष योनीमध्ये मला मनुष्य देह दिलास, मनुष्य जन्म दिलास, तेही भारतामध्ये दिलास, महाराष्ट्रामध्ये दिलास, नाशिकमध्ये दिलास, त्र्यंबकेश्वरमध्ये दिलास, श्रीराम शक्तिपीठामध्ये दिलास। धन्यवाद आहे प्रभू, तुझे ऋण व्यक्त करतोय। कारण की या दिव्य भारताला पूर्ण विश्व वंदन करतात। या महाराष्ट्राला वेगवेगळ्या प्रकारच्या परंपरा आहेत आणि सर्वात मोठी परंपरा आहे साधू संतांची, महापुरुषांची, लोकशिक्षकांची। धर्मधन भाग्यवंतांनो, साधू संत हे लोकशिक्षक असतात आणि लोकशिक्षक हा भेदाभेद करत नाहीये, कारण तो स्वयंभू जज असतो, न्यायाधीश असतो। त्याच्या विवेकानं सृष्टीचा अभ्यास करत असतो, त्याच्या विवेकानं तो समाजाचा अभ्यास करत असतो आणि समाजामध्ये काही गोष्टींची कमी असेल तर तो प्रबोधन करत असतो। त्याला लोकशिक्षक म्हटलेला आहे। आणि या लोकशिक्षकामध्ये या महाराष्ट्रामध्ये असे दिग्गज साधू संत होऊन गेले। आज त्यांची काव्य लेखन किंवा त्यांचे ग्रंथ, त्यांच्या वव्या, त्यांचे अभंग, त्यांचे श्लोक, त्यांचे विचार आपल्याला प्रेरित करत आहेत
आणि त्या प्रेरणेनं त्या मार्गाने आपण सर्व श्रीराम शक्तिपीठाचे साधक सत्सत विवेकानं आपण मार्गक्रमण करत आहात। सज्जनांनो, आज मेघराजाची कृपा आहे, आज दिवसभर पाऊस पडत आहे। एकदा जोरात टाळ्या वाजवायला पाहिजे। आपण सर्व पावसाची वाट बघत होतात, कारण सर्व माझा महाराष्ट्रामधला सर्व शेतकरी वरती भगवान परमात्म्याला प्रार्थना करत आहे। सगळीकडे पाऊस पडला, नाशिकची बारी होती आणि आपण सगळे वाट बघताय। आज गुरुपौर्णिमा आहे, भगवान परमात्म्यानं मेघराजाने त्याची उपस्थिती दिलेली आहे। सज्जनांनो, गुरु आणि शिष्याचं हे हृदयाचं नातं आहे। हे बोलून व्यक्त करणारं नातं नाहीये, डोळ्यानं खुणवून सांगणारं नातं नाहीये, कोणाच्या तरी कानात जाऊन काहीतरी सांगणारं हे नातं नाहीये, कोणाच तरी टिप्पणी करून मी लहान तो मोठा, तो लहान मी मोठा असं हे बोलणारी गुरुपौर्णिमा का गुरुचं नातं नाहीये। तर गुरुचं नातं आकाशापेक्षा मोठा आहे आणि समुद्राच्या खोलीपेक्षाही जास्त आहे। सज्जनांनो, ज्यांनी गुरुपदीचे जे रहिवासी आहेत, ज्यांना सद्गुरूच्या चरण कमलांना जाणलंय, ज्यांनी सद्गुरूचं सान्निध्य जाणलंय, ज्यांनी सद्गुरूचं कृपा वैभव जाणलेला आहे, ज्यांनी सद्गुरूची वाणीचा बोध झालाय, ज्यांनी सद्गुरूची वाणी श्रवण केलेली आहे, ज्यांनी दृढ निश्चय केलेला आहे की माझं अंतकरण माझ्या सद्गुरूच्या चरणी पूर्ण डेडिकेटेड आहे, समर्पित आहे, त्याच लोकांना आजचं महत्व आहे। आजचं महत्व कोणाला आहे? ज्यांनी मान पान अभिमान सर्वस्व सोडून फक्त आणि फक्त सद्गुरु चरणाला, सद्गुरु सान्निध्याला, सद्गुरूंच्या आदेशाला फॉलो केलेला आहे, तेच लोक आजचं महत्व जाणतील। सज्जनांनो, देवाच्या सृष्टीमध्ये सर्व प्रकारचे जीव आहेत। देवाच्या सृष्टीमध्ये प्रत्येक जीव वेगवेगळ्या बुद्धीने, वेगवेगळ्या नॉलेजनं, वेगवेगळ्या भक्तीनं, वेगवेगळ्या ज्ञानानं तो प्रत्येक जीव जगत आहे। सज्जनांनो, गुरुदेवांचं नातं त्या शिष्याला जेव्हा समजतं, जेव्हा त्या शिष्याला कळतं, जेव्हा त्या शिष्याच्या लक्षात येतं आणि त्या शिष्याला एवढंच माहीत असतं की हा राजहंस आपल्या हाताला कधी न येणारा, हा दिव्य महापुरुष प्रकाशमय, सूर्याच्या तेजाप्रमाणे, चंद्राच्या शीतलतेप्रमाणे, कल्पवृक्षाप्रमाणे, वाहणाऱ्या नदीप्रमाणे, तीर्थाप्रमाणे आणि अक्षरशः देवाच्या दुसऱ्या रूपाप्रमाणे हा भेटत नाही। मृत्यू लोक भेटलाय ना तर आता चरण सोडायचे नाही। कोणाचं भलं झालंय सद्गुरूला सोडून? सद्गुरु शिवाय कोण राहू शकतो? आणि आपण सर्व सज्जन दंडकारण्यामध्ये आज रामनामाच्या सत्संगाचा, गुरुपौर्णिमेचा, प्रभूच्या दर्शनाचा आपण लाभ घेत आहात। सज्जनांनो, गुरु का श्रेष्ठ आहे? तर 2 मिनिटांमध्ये तुम्हाला उत्तर देणार आहे। मला असं वाटतं सगळ्यांनी आपले कान स्वच्छ क्लीन करायचे, हृदयावरती काही दडपण असेल तर ते बाजूला करायचे, नंबरचा चष्मा असेल तो बाजूला करायचा, काही स्ट्रेस टेन्शन असेल, काही दुःख असेल तर सगळ्यांना थोडासा टाटा बाय बाय करायचा आहे आणि सगळ्यांनी माझ्या 2 शब्दांकडे लक्ष द्यायचंय। माझे शब्द म्हणजे आपल्या श्रीराम शक्तिपीठासाठी एक प्रेरणा बोध असतील, एक संदेश असतील। सज्जनांनो, गुरु का मोठा आहे? सद्गुरूला भले भले लोक का सद्गुरूच्या चरणामध्ये जातात? सद्गुरूमध्ये आणि साधारण मनुष्यामध्ये, साधारण जीवामध्ये, प्रपंचिक मनुष्यामध्ये काय फरक आहे याच्याबद्दल मी आज तुम्हा सगळ्यांना बोलणार आहे। चालेल ना? प्रॉमिस? मी एकदा जोरात टाळ्या व्हायला पाहिजे। गुरु का श्रेष्ठ आहे? कारण की एकमेव जगामध्ये सद्गुरूच अशा आहेत की पृथ्वीचा गुण, क्षमाशील गुण फक्त आणि फक्त सद्गुरूमध्येच आहे।
कारण सद्गुरू आपले अपराध पोटात घालतात, आपल्यावरती दया करतात. जर भगवंताचं नामस्मरण नाही केलं तो नाही तुम्हाला प्रसन्न होणार. हो, तुम्हाला जगवतोय, तुमच्यावरती कृपा करतोय, सगळ्या गोष्टी आहेत, पण भगवान परमात्मा तुमच्या हाकेला धावून येणार नाही. का बरं? की तो भावेचा भुकेला आहे. तुमचा भाव शोधल, तुमचं नामस्मरण चिंतन बघेल, तुमचं सील बघेल, तुम्ही कसे आहात, तुमचा स्वभाव कसा आहे, तुम्ही कोणा जीवाला दुखवतात का, कोणाशी टिप्पणी करतात का, कोणाला तुम्ही सहाय्य करतात का. भगवान परमात्मा परीक्षा घेईल. पण एक संन्यासी धीर गंभीरपणे सृष्टीच्या रक्षणासाठी, सृष्टीच्या कल्याणासाठी त्याने भगवा धारण केलेला असतो आणि त्याचा आत्मा ज्ञान वैराग्याने परिपूर्ण असतो. आणि तो महात्मा अखंड ज्ञानाची ज्योत घेऊन क्षमाशील वैराग्यपूर्ण तो महात्मा जगाच्या कल्याणासाठी नदी सारखा कुठेही थांबत नाही. सद्गुरु का श्रेष्ठ आहेत? की एकमेव सद्गुरूच आपल्या हाकेला धावून येतात. पण सज्जनांनो, तुम्ही तर सगळे सांगाल की कावो गुरुदेवा, आम्ही तुम्हाला प्रार्थना करतात, तुम्हाला का कळत नाहीये? कावो गुरुदेवा, आम्ही तर किती आवाज दिले, आम्हाला तर काही गंध वाराही नाहीये. हो, गुरुदेवाचा आवाज ऐकण्यासाठी तुम्हीही तेवढे शीतल असले पाहिजे. गुरुदेव आलेले आहेत, गुरुदेव आम्हाला कृपा करताय. गुरुदेवाचा आवाज ऐकण्यासाठी तुम्ही तेवढे सक्षम असले पाहिजे. गुरुची कृपा माझ्यावरती झालेली आहे हे बघण्यासाठी दृष्टी तुमची चांगली असली पाहिजे. आणि सर्वात महत्वाची गोष्ट आहे, सद्गुरूचे तुम्ही भक्त असले पाहिजे, सेवक असले पाहिजे. तेव्हा तो आवाज तुम्हाला येईल. कारण की सद्गुरू एकमेव या सृष्टीमध्ये आपल्या सर्वांवरती कृपा करणारा एक त्यागी महात्मा आहे. हो, तुम्हाला तुमच्यासारखाच दिसत असेल, तुमच्यासारखी क्रिया करताना दिसत असेल, तुमच्यासारखं जेवण खावण निद्रा वगैरे वगैरे सर्व तुमच्यासारखं सेम टू सेम आहे. पण सज्जनांनो, सगळं काही सेम टू सेम असेल, पण त्या त्यागी महात्म्याला आणि त्या साधारण जीवाला जमीन आसमानचा फरक आहे. तुम्ही बोलून दाखवू शकतात, तो महात्मा बोलणार नाहीये. तुम्ही कोणाला सांगून मन हलकं करू शकतात, तो महात्मा हलकं करणार नाहीये. कारण की त्याने कधी तुमच्या शब्दांचं दुःखच मानलं नाहीये. कारण सृष्टीला तो मायबाप म्हणतो, सृष्टी माझी आहे. ज्ञानदेव म्हणतात, हे विश्वची माझे घर, ऐसी मती जाती स्थिर, किंबहुना चराचर आपणच झाला. संतांसाठी, साधूसाठी, गुरुवर्यांसाठी हे पूर्ण विश्व त्याचं कुटुंब आहे. सज्जनांनो, साधू संतांकडे भेद नाहीये. आपली साधना परिपक्व असली पाहिजे, आपले विचार शुद्ध असले पाहिजे, आपलं आचरण चांगलं असलं पाहिजे, आपल्या मनोकामना सात्विक असल्या पाहिजे, आपला भाव सात्विक असला पाहिजे. आपला भाव सात्विक नसेल तर ते दुःख कोणी दूर करणार नाहीये. जे दुःख दूर करणार आहे त्यांच्या जवळून निघून जाल तुम्ही, तर तुम्हाला दुःख दूर करणारा जगात दुसरा कोणी भेटणार नाही. सज्जनांनो, आपल्याकडे पैसा आहे तर सर्व जग गोड बोलत असतं. सज्जनांनो, आपण ज्याला दिलं घेतलं तर सगळं जग चांगलं बोलत असतो. जेव्हा पैसा संपून जाईल, जेव्हा जर्जर शरीर होईल, जेव्हा इंद्रिय काम करणार नाही, माझेच कान आहेत पण ऐकू येत नाहीये, माझीच वाणी आहे पण दात पडलेत म्हणून उच्चार व्यवस्थित होत नाहीये, माझेच पाय आहेत पण जर्जर झाले चालता येत नाहीये. आणि त्यावेळेस देव फक्त बघत असतो. कारण देव कोणाचं वाईटही करत नाही आणि चांगलंही करत नाही. का बरं? की त्याने त्याला कर्म दिले विवेकानुसार. आणि त्या टाइमाला फक्त आणि फक्त आपल्या सद्गुरूची कृपा असते. म्हणून सज्जनांनो, माझ्या माया बहिणींनो, सत्सत विवेकानं विचार करा, सत्सत बुद्धीनं विचार करा. जग असं आहे. हो, सगळे तुमच्या सोबत हसतील, रडण्याचं नाटक करतील, पण तुमच्या सोबत नाही कोणी. सद्गुरू वाचून
सद्गुरु वाचुनी तुमच्या सोबत कोणीही नाहीये. हसणार सर्व जग आहे, रडणार सर्व जग आहे, दिशा दाखवणार सगळं जग आहे, थांब म्हणणार सर्व जग आहे, पण तुमच्या सोबत मात्र कोणी नाहीये. म्हणून आपला सद्गुरु महत्वाचा आहे. आपल्या सद्गुरूला आपण प्राधान्य दिलं पाहिजे. आणि जगामध्ये जर आपल्याला सद्गुरूच्या चरणी जर मन लागत नसेल तर समजायचं की मला ना मान पानाची भूक लागलेली आहे, मला मान पानाची अपेक्षा आहे, माझा मान मिळत नाही, सन्मान मिळत नाहीये, आणि म्हणून मला दुःख आहे. ज्या दिवशी तुम्ही सद्गुरूची रुद्राक्षाची माळ गळ्यात घातली ना, त्या दिवशी तुमचा मान पान संपलेला. कारण तुम्ही मान पान घाल तर त्या कधी कराल? कारण मान सन्मान ना नेहमी दुःख देत असतो आणि अपमान नेहमी सुख देत असतो. महाभारतामध्ये माता कुंतीने भगवान परमात्म्याला सांगितलं, देवा जीव असा आहे, जर एकदा त्याला सुख जर भेटलं तू कोण आणि मी कोण? आणि देवा त्याला जर तू दुःख दिलंस ना तर त्या दुःखाच्या निमित्ताने का होईना हे भगवान परमात्मा तू दयाळू आहेस, तू कृपाळू आहेस, तू धावून येणार आहेस, तू कृपा सिंधू आहेस, तू मायबाप आहेस, तू गुरु आहेस, तू संत आहेस, तू साधू आहेस, तू त्यागी आहेस, तू ज्ञानी आहेस. हे भगवान परमात्मा मला दुःख दे. आणि जेव्हा मला दुःख होईल आणि माझ्या लक्षात येईल की माझं दुःख दूर करणार माझ्या कुटुंबामध्ये कोणी नाहीये, जगामध्ये एकमेव भगवंत आहे. आणि त्यावेळेस भगवान कुंतीने दुःख मागितलं. सज्जनांनो, मला असं नाही म्हणायचं आज गुरुपौर्णिमेचं भगवान परमात्मा मला दुःख देऊ असं मला म्हणायचं नाहीये. पण जे दुःखातून, कष्टातून, श्रमातून, मान अपमानातून सद्गुरूच्या चरण कमलांना जाणतात, प्राप्त करतात, ते सुखी आहे. आपण सर्वांनी काय केलं पाहिजे? आज हनुमंतरायाकडे प्रार्थना केली पाहिजे, आपल्या सद्गुरूकडे प्रार्थना केली पाहिजे. हे भगवान परमात्मा, आतापर्यंत काही चुका झाल्या असतील ना, हो आम्हाला माहित आहे, तू क्षमा करणार आहेस, कारण संत साधू क्षमा करतात. हे भगवान परमात्मा मला क्षमा कर. आणि देवा अशी बुद्धी दे, मला राग जरी आला ना तो सात्विक असला पाहिजे, काही क्षणाचा असला पाहिजे. कारण मी जर असं म्हणेल ना, तुमच्याकडून प्रॉमिस करून घेईल ना की मला आजपासून रागच येणार नाहीये, रामकृष्ण हरी, पुढच्या गुरुपौर्णिमेला गर्दीच होणार नाहीये. कारण राग लवकर आपला जात नाहीये. राग का जात नाहीये? तर सर्वात महत्वाची गोष्ट आहे, राम नामाची वही लिहिण्यामध्ये मन लागत नाहीये, वाचनामध्ये मन लागत नाहीये. ध्यान करावं तर ध्यानामध्ये मन लागत नाहीये. मन उदास आहे, विचलित आहे, खूप उदास आहे. आणि त्या चंचल मन मनुष्याला फक्त आणि फक्त दुःख देत असतो, भटकायला लावत असतो. आणि भटकतीमध्ये अनेक लोक भेटतात, अनेक मित्र भेटतात, अनेक मैत्रिणी भेटतात, अनेक सज्जन भेटतात. आणि मग त्या भटकलेल्या मनाला ते स्थिर नाही करू शकत, अनेक भटकायला लावतात, अनेक भटकायला लावतात. आणि मग त्या जीवाला असं वाटतं की देवा मी काय पाप केलंय, मी एवढा दुःखी आहे. हे भगवान परमात्मा, तू असता तर मला भेटला असताना, माझी भक्ती खोटी आहे, हे सगळं करतोय मी खोटा आहे देवा, तुला तर कळत असेल ना, तुला तर सर्वांगी डोळे आहेत. हो भगवान परमात्मा, तुम्हाला माहित आहे ना सर्वांगी डोळे आहेत. आणि मग देवाला जर सर्वांगी डोळे आहेत तर सांगता का, बोलता का तुम्ही, का राग येतो तुम्हाला? हो, आजचं प्रवचन ना गर्दीमध्ये ऐकलं तर समजणार नाहीये. आजचं प्रवचन ज्याला व्हिडिओ करता येत नसेल, ज्यांना रेकॉर्ड करता येत नसेल तर एकमेकाचा फोन एकमेकाकडे द्या, रेकॉर्ड करा, स्थिर बसा. आणि आजचं प्रवचन तुम्ही जेव्हा श्रवण कराल ना, प्रत्येक जण म्हणाल हा माझ्यावरच आहे, हो हे माझ्यावरच आहे. कारण की आपला राग असतो ना, हा आपला शत्रू असतो. कारण आपल्याला जेव्हा राग येतो ना, आपल्याला चूक कळत नाहीये.
आपण काहीतरी चूक करून जातात आणि घरातले लोक आपल्याला बोलत असतात, मग सासू वाईट आहे, सासरा वाईट आहे, नवरा वाईट आहे. पण सगळे जर वाईट असतील तर मग आपण चांगले आहात का? नाहीये. सगळे वाईट असू द्या, तुम्ही चांगले व्हा, सगळे चांगले. कारण की कुणाचे गुणदोष बघितल्यापेक्षा ना, मला असं वाटतं तुम्हाला किती चांगलं वागता येईल, तुम्हाला किती चांगलं बोलता येईल, तुम्हाला किती चांगलं करून खाऊ घालता येईल. आणि मला असं वाटतं भक्ती शिवाई भगवंत एवढा सोपा नाहीये. भल्या भल्या लोकांनी भगवे कपडे घातले, अर्ध्या वाटामध्ये टाकून दिले. भल्या भल्या लोकांमध्ये भगव्या कपड्यांचं नाटक केलं, अर्ध्या वाटामध्ये टाकून गेले. भल्या भल्या लोकांना संन्याशाचं, त्यागाचं, सगळ्यांचं नाटक केलं आणि भले भले लोक फसले. सचिनांनो, हे भगवा कपडा ना, हे अग्नीचं प्रतीक आहे. हा सदा सर्वदा पवित्र आहे. हे साक्षात चालतं बोलतं तीर्थ आहे. हे साक्षात विद्याचं विद्यापीठ आहे. हे कल्पवृक्ष आहे, ही वाहणारी नदी आहे, हे अतंग समुद्र आहे, हे निर्भय आकाश आहे, हे सूर्य चंद्रापेक्षाही शीतल प्रकाश देणारा आहे. आणि हे भगवा आहे म्हणून राष्ट्र आहे. आज आपण सगळे गुरुपौर्णिमेला येण्यासाठी कुणी घाबरत होतं, कुणी विचार करायचं जाऊ का नको, जाऊ का नको. हो, मी तुमचा आवाज ऐकत नाहीये, मला कळतही नाहीये, तुमचा आवाजही माझ्यापर्यंत येत नाहीये. तुमचा आवाज एवढा मोठा असला पाहिजे की सेकंदा सेकंदाला मला तुमची आठवण झाली पाहिजे. कारण की तुमचा रागाचा जरी आवाज असला ना, ते सद्गुरूला आनंदाचा वाटतो. ज्या वेळेस माझ्या संत आकाला संत जनाबाईला सुळावर दिलं आणि भगवान परमात्मा संत जनाबाईची परीक्षा घेत होता, जोपर्यंत पांडुरंगाला प्रार्थना केली तोपर्यंत पांडुरंग गालातल्या गालात हसत होता आणि माझ्या संत जनाईची तो परीक्षा पाहत होता. जेव्हा भक्त एक परीक्षा देतो ना, ते देवाला ना त्याचा आनंद होत असतो. दुःख नाही, भगवंत दुःख नाही देत त्याला. जगाला सांगतो की माझा भक्त किती पात्र आहे. आणि जेव्हा माझ्या जनाकाने शिव्या द्यायला सुरुवात केली आणि पहिली शिवी जनाकाची पांडुरंगाच्या कानावरती जाऊन पडली आणि तो निर्विनिराकार सच्चिदानंद स्वरूप, आपल्याला ती मूर्ती वाटणारा, आपल्याला तो विठ्ठल वाटणारा, पांडुरंग वाटणारा, पांडुरंग का बोलतो का, विठ्ठल का बोलतो का, मूर्ती का बोलते का, अशा आपल्या भावना. आणि तो पांडुरंग आपल्यासाठी जरी पाषाणाची मूर्ती असेल, पण संत जनासाठी, माझ्या संत जनाकासाठी तो धावत धावत गेला आणि तिथे सगळ्यांना सांगितलं की जना माझी परमभक्त आहे, ती निष्पाप आहे. मला असं म्हणायचंय, देवाची वाट बघताना तर थोडासा धीर धरा. माणसाला ना लगेच चमत्कार पाहिजे. जर माणूस आजारी असेल तर लगेच पेन किलरची गोळी पाहिजे, लगेच मला बरं वाटलं पाहिजे. सज्जनांनो, आजचा दिवस ना, आजचा दिवस स्थिर होण्याचा आहे, आजचा दिवस ऋण व्यक्त करण्याचा आहे, आजचा दिवस डोळे भरून गुरुला बघण्याचा आहे, आजचा दिवस क्षमा मागण्याचा आहे, आजचा दिवस लोटांगण घेण्याचा आहे, आजचा दिवस हात जोडून नतमस्तक होण्याचा आहे, आजचा दिवस अपराधातून मुक्त होण्याचा आहे, आजचा दिवस तीर्थामध्ये स्नान करण्याचा आहे. हो, आणि स्वर्गात ते सर्व देवदिक बघत असतील तर त्यांना काय वाटत असेल की दंडकारण्यामध्ये एक श्रीराम शक्तीपीठामध्ये गुरुपौर्णिमा साजरी होत आहे, रामनामाचं चिंतन होत आहे आणि धीर गंभीरपणे श्रीराम शक्तीपीठाचे बंदे रूपे सगळे निष्ठवान साधक हे सत्संग श्रवण करत आहे. आम्ही का नाही जावा तिथे? हो सज्जनांनो, सप्त चिरंजीवामध्ये आपल्या हनुमंतराय चिरंजीव आहे. हो, माझं हृदय साक्षी देत आहे.
की हनुमंतरा इथे कुठेतरी बसलेले आहेत म्हणून मी बोलतो. इथे कुठेतरी बसलेले आहेत म्हणून तुम्ही श्रवण करताय. हनुमंतरा आहेत म्हणून ही सृष्टी आहे. हनुमंतरा नसते ती सृष्टी राहणार नाहीये. हनुमंतरा म्हणजे कोण? हनुमंतरा म्हणजे दगडाची मूर्ती नाही सज्जनांनो, माझ्या माया बहिणींनो. हनुमंतरा म्हणजे आपला आत्मा आहे. हनुमंतरा म्हणजे आपल्या आत्म्याचे ठोके आहे. हनुमंतरा आपला प्राण आहे. हनुमंतरा आपलं प्रेम आहे. हनुमंतरा आपली निष्ठा आहे. हनुमंतरा आपला सखा आहे. हनुमंतरा कृपा सिंधू आहे. हनुमंतरा दया करणारा आहे. हनुमंतरा क्षमाशील आहे. हनुमंतरा आरोग्याची देवता आहे आणि संकटाला तो संकट मोचन धावून येणारा आहे. म्हणून तर आपण सगळे इमानदारीने इथे आहात. आणि लक्षात असू द्या, साधू संतांना, गुरुवर्यांना, भगवंताला आपला राग कधीच येत नाहीये. कारण आपल्यामध्ये त्यांच्यामध्ये थोडा फरक आहे ना, थोडा अंतर आहे आणि म्हणून त्यांना राग येत नाहीये. ज्या लोकांना लवकर राग येत ना, त्यांनी एवढं वेड्यासारखं रामराम करायचंय, अनुभव येऊ वागणे. चंचल मनाला कोणत्याही प्रकारची औषधी नाहीये. रामबाण एक पर्याय आहे, एक औषध आहे, ते सद्गुरूचे चरण कमल आणि कृपा. ना मेडिकल मध्ये औषध आहे, ना कोणता डॉक्टर आहे, ना मला तर असं वाटतं की आपण सगळ्यांनी एक टायमिंग हे करायला पाहिजे, आपण सेट करायला पाहिजे आपल्या मेंदूमध्ये की ह्या टायमाला अशा वेळेस मला एवढा देवाला वेळ द्यायचा आहे. नाही आपण देवाला वेळ देऊ शकत. हो, बघा ना, आज गुरुपौर्णिमा आहे. काही जण आत्ता 10-15 मिनिटापूर्वी आले. काही जण सकाळपासून आलेले आहेत. काही जण मुकामी आलेले आहेत. काही जण सकाळी आलेले पळून गेले. काही जण आता उठून गेले. काही आता येऊन बसलेले आहेत. देवाच्या सृष्टीमध्ये सगळे सारखे आहेत का? हनुमंतराव नाराज झाले का? आता जरी आला ना, 5-10 मिनिटापूर्वी हनुमंतराव थँक्यू बेटा, आलास ना, खूप छान. मुकामी आलाय ना, खूप छान. उठून चाललास ना बेटा, खूप छान, व्यवस्थित जा. म्हणजे हनुमंतरा ही व्यापकता, ही गोड माया, हे गोड नाम, हे गोड प्रेम आपण कागदावरती नाही मांडू शकत सज्जनांनो. मी श्रीराम शक्तीपीठाच्या प्रत्येक शिष्याला, प्रत्येक साधकाला, प्रत्येक साधवीला एक मानवतेचा बोध व्हावा. आपले सद्गुरू कोण आहे, आपल्या सद्गुरूला कसं जाणलं पाहिजे, आपल्या सद्गुरूला कसं ओळखलं पाहिजे, त्याच्यासाठी ब्रह्मलीन स्वामी सागरानंद सरस्वती या महापुरुषावरती, हनुमंतरायाच्या त्या महापुरुषांच्या कृपेनं मी एक गुरुगाथा लिहिलेली आहे. आणि त्या गुरुगाथेमध्ये अशा काही ओव्या आहेत, एक जरी ती ओवी वाचली तर आयुष्यात त्याला कधी राग येणार नाही. एक ओवी जरी सेव केली ना, त्या भक्तीने, त्या भावानं, त्या समर्पणानं, त्या ग्रंथामधली एक जरी ओवी तुम्ही डोक्यामध्ये घेतली ना, हृदयापर्यंत नेऊन ठेवली ना, तर मला असं वाटतं तुम्हाला वैराग्याचं नाटक करायची काही गरज नाहीये. तुम्हाला ज्ञानाचे नाटक करण्याची काही गरज नाहीये. ऑलरेडी एक पॉझिटिव्ह एनर्जी देणारी ती ओवी आहे. आणि ते मी दिलं नाहीये, प्रभू हनुमंतरायाची कृपा झाली, गुरु कृपा होती. स्वामीच्या साक्षीनं, हनुमंतरायाच्या साक्षीनं आणि श्रीराम शक्तीपीठामध्ये सर्व सज्जन माझ्या माया बहिणी आहेत, सगळ्यांच्या साक्षीनं गुरुदेवाने तो ग्रंथ लिहिला. आणि आज त्या ग्रंथाच्या कृपेनं आपण सगळे बसलेले आहेत. छोटे छोटे चिमुकले ते ओव्या वाचून दाखवतात. सज्जनांनो, आजचा दिवस ना अतिशय आनंदाचा आहे. फक्त आजचा दिवस तुम्हाला कसा घालवायचा आहे ते तुमच्या हातात आहे. मी तर हनुमंतराला सांगितलं, देवा हा सत्संग संपू देऊ नको. असं होईल का? आनंद तो जरूर देईल, पण त्याला टायमिंग आहे. त्याचा दिवस कोणासाठी थांबलेला नाहीये. सत्संग खूप वेळ चालावा याच्यासाठी तो आनंद देईल, शक्ती देईल, आपल्या सर्वांना चांगली ऊर्जा देईल. पण दिवस जाणार आहे, आल्याला दिवस थांबणार नाहीये. तर सज्जनांनो, आपण सगळ्यांना
एकांत्र आलं पाहिजे, आपले विचार एकांत्र आले पाहिजे, आपल्या विचारांची देवाणघेवाण झाली पाहिजे. तुमचे विचार एकट्याच्या आनंदाचे नको, एकट्याच्या सुखाचे नको, एकट्याच्या फायद्याचे नको आणि एकट्याच्या तोट्याचे पण नको, सगळ्यांच्या फायद्याचे असले पाहिजे. आणि जेव्हा सगळ्यांच्या फायद्याचे विचार असतील आणि ते विचार जेव्हा एकांत्र येतील तर श्रीराम शक्तिपीठाला या जगामध्ये या मंगल कार्याला कोणी अडवणार नाही. श्रीराम शक्तिपीठाचं कार्य अतिशय सुंदर आणि मंगल आहे. माझ्या माऊल्यांचं श्रम आहे, माझ्या माऊल्यांचं प्रेम आहे. बघा ना, सद्गुरूवरती प्रेम आहे. कावो गुरुदेवा, आम्ही सत्संगाला यायला पाहिजे, गुरुपौर्णिमेला यायला पाहिजे का नाही? अरे बाबांनो, तुम्ही काय अपराध केलेला आहे की गुरुपौर्णिमेला तुम्ही यायचं नाहीये? काय अपराध तुम्ही केलेला आहे की तुम्ही आश्रमात यायचं नाहीये? सज्जनांनो, प्रत्येकाची विवेकता आहे. संताला सीमा नाहीये, त्याला दारं खिडक्या नाहीये, त्याला मर्यादा नाहीये, त्याला कंपाऊंड नाहीये. येणाऱ्याचं मन असं असलं पाहिजे की त्या सद्गुरूच्या चरणापर्यंत त्याला निर्भय रस्ता दिसला पाहिजे. आता सगळे पोरं कोणाला वर येऊ द्यायचंय, कोणाला नाही येऊ द्यायचं, बऱ्याच लोकांचे ते मन दुखत होते. सज्जनांनो, विचार करा, मला अंगरक्षकाची अजिबात गरज नाहीये. जर अंगरक्षकाची गरज असती तर मी साधं झालंच नसतं. अंगरक्षकांना दुःख होईल मी असं बोललं तर. अंगरक्षक कोण्या कार्यक्रमाला नसतात, कोण्या सेवेमध्ये नसतात, कुठं श्रमदानामध्ये नसतात, गायीची सेवा करायला नसतात. पण कार्यक्रम आला, त्यांना राग आला असेल तर एकदा जोरात टाळ्या वाजवा. आजचा दिवस अंगरक्षकानेच तिथे यायला नाही पाहिजे. हो, तुम्ही जेवढी माझी सेवा करणार आहात ना, तुमच्या कोठीप्रमाणे येणाऱ्याकडे हृदयामध्ये प्रेम आहे. हो, तुमचं कर्तव्य आहे गुरुदेवाची सेवा करणं. पण कुठे खूप गर्दी आहे, कुठेतरी यात्रेला गेलात, नवीन लोक आहेत, ओळखीचे लोक नाही, धक्काबुक्की करताय, तेव्हा ठीक आहे. पण आपल्या लोकांमध्ये अंगरक्षक राम 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 राम. आणि काय होतं की वर्षभर साधना केलेली ती अंगरक्षक दुखवतात. गुरुदेवाची वर्षभर चिंतन केलंय, वर्षभर भक्ती केली, रामनामाच्या वया लिहिल्यात, किती अपेक्षानं किती आशानं सद्गुरूच्या दर्शनाला आलो. पण काय त्या अंगरक्षकानं काही वरती जाऊ दिलं नाहीये, बॉडीगार्डला काही वरती जाऊ दिलं नाहीये. तर मला सांगायचंय, माझा नितीन दादा असेल, माझा विकी दादा असेल, माझे सर्व सज्जन असतील, सज्जनांनो, ह्या गुरु बहिणी तुमच्या आहेत, हे गुरुबंधू तुमच्या आहेत. तुमच्यामध्ये त्यांच्यामध्ये फरक नाहीये. आजचा दिवस त्यांचा आहे. तुम्ही तर रोजच दर्शन करता, तुम्ही तर रोज गुरुदेवाजवळ आहात. अरे बेटा, पूर्ण महाराष्ट्रातून लोक आलेले आहेत, लांबून लोक आलेले आहेत. तर तुम्ही हात धरून गुरुदाच्या चरणापर्यंत आणायला पाहिजे. हे किती पावन तीर्थ आहे. हो, एका साधूची भेट घालणं, एका साधूचं दर्शन करून देणं, हे खूप मोठी गोष्ट आहे. सज्जनांनो, त्याने साधू बनवलंय, तो रक्षण करणार आहे, तो सांभाळणार आहे. माणसाच्या रक्षणानं काय होणार आहे? आपण सर्व सज्जनांना आपल्या अंतःकरणामध्ये एकच ठेवलं पाहिजे, माझे गुरुदेव मला पाहतात. प्रसंग कोणताही असो, तुमची दृढ श्रद्धा असली पाहिजे की माझे गुरुदेव मला पाहताय. कारण की जेव्हा तुम्ही अनुग्रहित झालात, जेव्हा तुम्ही तिथे समर्पित झालात, तर गुरुदेवापेक्षा कोणतीही वस्तू मला किमती नाही. का मार्ग भटकेल? मार्ग का भटकेल सांगा? आपण काय करतात? आपल्या गुरुदेवापेक्षा आपण काही वस्तूंना किंमत देतात आणि त्या वस्तू मोहित टाकतात आणि गुरुदेवापासून खूप प्रेमानं घेऊन जातात. आणि नंतर असं वाटतं की गुरुदेवांची काही कृपा नाहीये, गुरुदेव माझ्यावरती नाराज आहे. हो, प्रत्येकाचा भाव आहे. सज्जनांनो, सद्गुरु प्रत्येकाचे तेवढ्याच अंशाने असतात.
तो मानो अगर नाही मानो. मानणाऱ्यांचा पण गुरु आहे, नाही मानणाऱ्यांचा पण गुरु आहे. पण आजचा जो दिवस आहे ना, आजचा दिवस तुमचा फक्त आणि फक्त गुरुपूजनाचा आहे. कशाचा आहे? गुरुपूजनाचा आहे. कारण की आज वर्षभर जी ऊर्जा ज्या प्रभूंनी मला दिली, वर्षभर त्या प्रभूंनी मला सांभाळलंय, वर्षभर माझी प्रार्थना स्वीकार केली, वर्षभर देवाला माझे निरोप दिलेत, वर्षभर मला सही सलामत ठेवलंय, संकटातून मला काढलंय, तर आज मला ऋण व्यक्त करायचंय, मला चरण स्पर्श करायचंय. आज त्या सद्गुरूचं ऋण व्यक्त करायचंय आणि आज त्या सद्गुरूला सांगायचंय की आतापर्यंत सांभाळलास ना, इथून पुढे पण सांभाळ. ही भावना, आजची प्रार्थना आपल्या सगळ्यांच्या. बराच वेळ झालेला आहे, मला सगळ्यांचे मनोगत ऐकायचे होते, पण काही कोणी उठलं नाही, काही बोललं नाही, काही छोटे छोटे चिमुकले बोलले. सज्जनांनो, देशमुख सरांनी आपल्याला खूप छान मार्गदर्शन केलं. मी आपल्याला सांगू इच्छितो, श्रीराम शक्तिपीठामध्ये अतिशय सुंदर मंगल कार्य चालू आहे. ह्या मंगल कार्यामध्ये आपण सर्वांनी, नवीन कोणी असतील, कोणी एकमेकासोबत आलेले असतील, तर या श्रीराम शक्तिपीठामध्ये भाग घेतला पाहिजे, इन्वॉल्व झालं पाहिजे. पण इन्वॉल्व होताना, भाग घेताना थेट तुमचा संपर्क त्या सद्गुरूपर्यंत असला पाहिजे. हे निर्भय आकाश आहे. श्रीराम शक्तिपीठ निर्भय आकाश आहे आणि इथे जे जीवन आहे ते कुठेच नाही. इथे जी भक्ती आहे ती कुठेच नाही आहे. गुरुदेव ज्यांनी ज्यांनी रुद्राक्षाची माळा गळ्यात घातलेली आहे, ज्यांच्या ज्यांच्या अंतकरणामध्ये गुरुदाप्रती प्रेम आहे, त्याचे गुरुदेव आहे. आपण सगळ्यांनी आज गुरुपौर्णिमेच्या आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आपण सगळ्यांनी हनुमंतराचे ऋण व्यक्त केले पाहिजे आणि आपल्या अंतरंगामध्ये कुठे दुःख असेल, कुठं वाईट भाव असेल, तर आज आपण सद्गुरूच्या चरणी व्हायला पाहिजे आणि आज सद्गुरूच्या चरणी प्रार्थना केली पाहिजे की प्रभू असंच तुमच्या चरणामध्ये ठेवा. सुखी असो, दुःखी असो, नाराज असो, मान मिळो, अपमान मिळो, चांगलं हो, वाईट हो, गुरुदेवा जे काही होणार आहे तुमच्या चरणामध्ये ठेवा. आजची प्रार्थना आहे. हनुमंतराज स्वीकार करतील. गुरुदेवांचा कोटी कोटी आशीर्वाद आपल्या सर्वांना. आपण छान श्रवण केलं. मी बोलत राहील रात्रभर, तुम्हाला कंटाळा येणार नाहीये. आणि दिवस चाललेला आहे, रात्र होते, तुम्हाला बऱ्याच लांब जायचंय, पाऊस पडतोय, वेळेचं बंधन आहे. आपण वेळेचं महत्त्व पण पाळलं पाहिजे. बोलायसारखं खूप आहे. अतिशय गुरुदेव आपल्या हृदयाचा मान सन्मान करून बोललेले आहे. प्रत्येकाच्या आत्म्याचं पूजन केलंय. माझ्या प्रत्येक शब्दाने माझ्या कुटुंबाशी मी बोललेलो आहे. मला असं वाटतं की माझ्या कुटुंबाशी मी हितगुज केलेला आहे. म्हणून आपण सगळ्यांनी त्याचा स्वीकार केला पाहिजे. सद्गुरूच्या आदेशाचं पालन केलं पाहिजे. आपण सर्वांनी सद्गुरूच्या भक्तीमध्ये राहिलं पाहिजे. भगवंताचं नामचिंतन केलं पाहिजे आणि आपण सगळ्यांच्या विचारांशी एकमेकाशी सहमत झालं पाहिजे. हनुमंतरायाकडे प्रार्थना करेल. बराच वेळ झालेला आहे. भगवान परमात्मा आपल्या सर्वांना उदंड आयुष्य दे, आरोग्य चांगलं दे, आपल्या सर्वांच्या मनोकामना पूर्ण कर आणि तुमच्या मनामध्ये जी जी काही प्रार्थना असेल, जे जे काही मनोकामना असेल, तर आज सगळ्यांच्या पूर्ण होणार आहे. सर्वांना रामकृष्ण हरी. जय श्रीराम.